सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या देशाची काही असेल तर ती शेती आहे. पण केवळ याचं ज्ञान अपुरं असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं कौशल्य प्रशासकांना आणि राज्यकर्त्यांना, राजकीय व्यवस्थेला एकूण माहीत नसल्यामुळं त्याच्यावर निश्चित असा फोकस होत नाही. आणि हे स्ट्रेंथ न समजल्यामुळं ज्या काही गोष्टी शेतीच्या अनुषंगाने चर्चेल्या जातात, मीडियामध्ये येतात किंवा ज्या प्रकारची आश्वासनं राजकीय पक्ष देतात त्याच्यामध्ये अतिशय फोलपणा, भंपकपणा दिसून येतो. आणि शेतकऱ्याची वास्तव परिस्थिती जी आहे त्याच्याशी याचा कुठेही मेळ बसत नाही. त्याच्यामुळे एकूण शेतकरी वर्गात ह्या व्यवस्थेबद्दल फार मोठी निराशा पसरलेली आहे. आज सोयाबीन जर सोडलं तर जवळपास सगळेच शेतीमाल हमीभावाच्या वर आहेत. प्रश्न असा आहे की हमीभाव कसा ठरवावे याबद्दलच चर्चा चालू आहे किंवा त्याबद्दल वाद चालू आहेत की हमीभाव ठरवण्याची पद्धत काय असावी. स्वामीनाथन साहेबांनी ठरवली त्याप्रमाणे असावं का. पण एकूण जी जागतिक परिस्थिती आहे आणि ग्लोबल इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये हमीभाव किंवा एक ठराविक भाव आपण देऊ शकतो का हे डिबेटेबल आहे. आणि त्याच्यात फार मोठ्या तफावती येऊ शकतात. शरद जोशींच्या आंदोलनानंतर हे प्रखरपणे पुढं आलं की शेतीमालाचे भाव अतिशय कमी होते आणि त्याच्यात विरुद्ध शेतकऱ्यांनी बंड केलं. फार मोठं आंदोलनं देशात केली. खास करून पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये सुद्धा फार मोठी आंदोलनं झाली. आणि या आंदोलनामध्ये शेतीमालाचा भाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव हा विषय चर्चेला आला. पण कालांतराने याच्यानंतर आपण डंकेल प्रस्तावाचा स्वीकार केला, ओपन इकॉनॉमीमध्ये गेलो. आणि ओपन इकॉनॉमीनंतर किंवा खुल्या आर्थिक धोरणानंतर जागतिक परिस्थितीचा परिणाम आपल्या शेतीमालावर व्हायला लागला आणि तो होणं स्वाभाविक आहे. खुल्या आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार आपण केला, हे चूक केली की बरोबर आहे, निश्चितपणे आपण बरोबर केलं ते. परंतु ह्याच्यामध्ये हमीभावाचं आश्वासन देताना राजकीय व्यवस्थेने हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या पूर्ण कॅम्पेनमध्ये फक्त गडकरी साहेबांना याची जाणीव असल्याचं मला दिसलं किंवा त्यांनी या विषयाचा फार तंत्रशुद्ध विवेचन याचं केलं. बाकी लोकांच्या भाषणामध्ये जाहिरातबाजी किंवा शोमनशिप जास्त होती आणि प्रत्येकजण हा समोर आलेल्या शेतकऱ्याला तोंडी लावायला म्हणून हा विषय घ्यायचा असा विषय घेतला. फार गांभीर्याने ह्या विषयावर चर्चा कोणी करतं आहे अशी जाणीव फार अपवादाने कधीतरी झाली. आपण उदाहरणं घ्यायची झाली तर राज्यातली जी प्रमुख पिकं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे राज्यात जवळपास आपल्या 3 लाख 3.5 लाख करोडहून अधिकचा शेतीमाल तयार होतो. आणि रेग्युलेटेड मार्केट जे आहेत आपल्या APMCमध्ये 50 ते 70 हजार करोड रुपयाचा माल येतो. खाजगी बाजारपेठांमध्ये 10 ते 20 हजार करोड रुपयाचा माल येतो. आणि मग बराचसा शेतीमाल हा वेगळ्या वेगळ्या स्रोतातून, स्वतःच्या वापरातून आणि इनडिस्क्रिमिनेटली विकला जातो. आता MSPचं धोरणांबद्दल जेव्हा राजकीय पक्ष चर्चा करतात तेव्हा राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी, प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा हे सांगावं की हा जो शेतीमाल इनडिस्क्रिमिनेटली म्हणजे रेग्युलेटेड मार्केटशिवाय इरेग्युलेटेड पद्धतीने विकला जातो किंवा तो चॅनलाइज केला जातो, तो अतिशय छोट्या शेतकऱ्याचा, आदिवासीचा, सीमांत शेतकऱ्यांचा, दलित शेतकऱ्यांचा असतो. याच्यासाठी काही निश्चित कार्यक्रम तुमच्याकडे आहे का आणि असला तर तो त्यांनी मांडायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनीसुद्धा आग्रहाने हे विचारायला पाहिजे की या शेतीमालाला संरक्षण देण्यासाठी तुमच्याकडे निश्चित धोरण कुठलं. आता जे प्रमुख उत्पादनं राज्याचे आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन. आता सोयाबीनला भाव देऊ किंवा सोयाबीनला भाव होता. आम्ही सोयाबीनच्या भावाचा गेल्या 15 वर्षाच्या मार्केट कमिट्यांचं अहवाल पाहिले, पणन मंडळाचे अहवाल पाहिले तर फार अपवादाने सोयाबीनचा भाव हा समाधानकारक मिळालेला आहे. एकदा इराणने जेव्हा मागणी केली त्यावेळेला आणि 3 वर्षापूर्वी प्रचंड मोठा दुष्काळ ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये पडला होता. ब्राझील आणि शेतीमालाच्या जेव्हा भावाचा आपण विचार करतो तेव्हा 2 गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला की त्याच्या व्हॅल्यू चेन्स म्हणजे याची मूल्यसाखळी कशी आहे, याच्यात स्टोरेज व्यवस्था त्या देशांकडे कशी आहे, वाहतूक व्यवस्था कशी आहे, वाहतुकीचा खर्च किती आहे, या सगळ्याचा मिळून त्याचा अंतिम भाव ठरत असतो. आणि जी प्रमुख नदी आहे पाराना, अर्जेंटिना, ब्राझीलमध्ये, दक्षिण अमेरिकेतल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यामधून जहाजाद्वारे वाहतूक केली जाते. प्रमुख उत्पादन त्यांच्या ताब्यात आहे. जगावर परिणाम करणारा भाव तिथून ठरतो, ही गोष्ट खरी आहे. पण तिथं ज्या वेळेला दुष्काळ पडला आणि नदीची पातळी इतकी खाली गेली की त्यांना जहाजातून वाहतूक शक्य झाली नाही तर साहजिकच याचं ग्लोबल प्रेशर आलं आणि 2-3 वर्षापूर्वी याचे भाव प्रचंड वाढले. तीच गोष्ट कापसाच्या बाबतीत घडली की प्रमुख कापूस उत्पादक देशांमधल्या तुटवड्यामुळे भाव वाढले होते. पण ही परिस्थिती कायम राहील का? अशी परिस्थिती कायम राहू शकत नाही.
त्यामुळे MSP आम्ही देऊ हे कुठलं जरी सरकार म्हणत असलं तरी त्याला ग्लोबली विचार करावा लागणार आहे. आणि जर शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव कुठल्याही पिकाचा, जे 23 पिकं यांनी ठरवलेत त्याचा द्यायचा ठरला आणि जागतिक परिस्थिती जर फेवरमध्ये नसली तर साहजिकच भावांतरासारखी किंवा मग आपला जो कोर निधी आहे सरकारचा त्याच्यातून पैसा द्यावा लागणार आहे. मग हे प्रॅक्टिकल आहे का? तर हे अजिबात प्रॅक्टिकल नाही. कुठलाही उद्योग कसा असावा की त्याच्यात सहजपणे फायदा मिळवता आला पाहिजे, सहज फायदा झाला पाहिजे आणि केवळ उत्पादन खर्चावर आधारित भाव हा शेतीचा उद्देश नाही. तर विचार आपण असा केला पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये 40,000 खेड्यांपैकी 30,000 खेड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. मोठ्या शहरांमध्ये टँकरनी पाणी चालू आहे. मग आपण त्या अंगाने आधी विचार करायला पाहिजे की पंतप्रधान म्हटलेत की 2070 साली झिरो कार्बन एक्सपल्शनचं धोरण आम्ही आखतो आहोत. मग त्या अँगलनी, त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पीक पद्धती कशी लागेल, कुठली पिकं घ्यावी लागतील, मग त्या पिकांच्या मूल्यसाखळी मजबूत आहेत का आपल्याकडे. की सोयाबीनचं आपलं उत्पादन किती आहे तर 3.5 लाख मिलियन टन हे जगाचं उत्पादन आहे आणि 8 ते 12 मिलियन टनच्या दरम्यान आपलं उत्पादन असतं. म्हणजे 2-2.5-3% फार तर आपलं उत्पादन असतं. मग इतकं कमी उत्पादन असताना आपण जागतिक बाजारपेठेवर प्रभाव टाकू शकू का? तर निश्चित नाही. कितीही ताकदवान सरकार, भारत सरकार असलं तरीही ह्या जागतिक बाजारपेठांवर परिणाम आपण करू अशी शक्यता नाही, कारण आपलं उत्पादनाचं प्रमाण फार कमी आहे. आणि ह्याशिवाय कंझ्युमर देश कुठला आहे तर याचा चीन हा सगळ्यात मोठा कंझ्युमर आहे. सगळ्यात मोठा आयातदार देश चीन आहे. त्याच्यामुळं मग चीनशी जेव्हा व्यापार करावा लागतो तेव्हा चीनच्या वेगळ्या वेगळ्या, ज्याला बाजारपेठातले नखरे म्हणतात किंवा त्यांच्या ज्या टॅक्टिक्स असतात, त्यांची जी डिप्लोमसी, या सगळ्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यात खूप चढ उतार असतात. बऱ्याचदा ह्या व्यापार करताना काही कंपल्शन्स आपल्यावर होतात. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सगळ्या व्यवस्थेने, म्हणजे व्यवस्थापन कर्ते जे आहेत आपले, त्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आले, कारण त्यांच्या हातात कोणाची तरी तुम्ही कारभार देणार आहात. तर ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेने त्यांचा दृष्टिकोन हा फार स्पष्टपणे शेतकऱ्यांसमोर ठेवायला पाहिजे होता. तो या निवडणुकीत मला दिसला नाही. म्हणजे जसं म्हटलं मी, गडकरी साहेबांनी उल्लेख केला आणि काही महत्त्वाच्या गोष्टीचा पंतप्रधानांनी नाशिकमध्ये उल्लेख केला, कारण तिथं परिस्थिती तशी होती. हे जर सोडलं तर फारसा उल्लेख कुठेही देशभरात दिसला नाही. ह्याच्यात काय झालेलं आहे की महाराष्ट्रातले 2 जे प्रमुख उत्पादन आहे, जसं तुम्हाला मी सोयाबीनचं सांगितलं की आपलं उत्पादन 8 ते 12 लाख टनाच्या आसपास देशाचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे. मध्य प्रदेशमध्ये 55-60 लाख हेक्टरवर आहे. आणि हे 2 प्रदेश हे सगळ्यात मोठे सोयाबीन उत्पादक आहेत. याच्या खालोखाल कापसाचा प्रश्न येतो. कापूससुद्धा आपल्याकडं 40-42 लाख हेक्टर यावर्षीचं प्रिडिक्शन आहे CICRचं की 42 लाख हेक्टरच्या आसपास कापूस राहील. पण कापसाच्या बाबतीत वेगळी गोष्ट आहे. कापसाचे जे काही 150 दशलक्ष गाठीहून अधिकचं उत्पादन जगात आहे, त्याच्यापैकी जवळपास 35 ते 40 दशलक्ष गाठीचं उत्पादन देशात होतं आपल्या, आणि त्याचं आकलन नीटसं केलं जात नाही. त्याच्यामागे काही विशिष्ट संस्थांचे विशिष्ट उद्देश आहेत की कापसाच्या उत्पादनाचं आकलन आपल्या सोयीप्रमाणे करायचं, त्याचा प्रभाव शासकीय धोरणावर पाडायचा, तेव्हा नको तेव्हा आयात करायला लावायचं आणि ह्या एकूणच कापसाच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे दुर्लक्ष करायचं, असं एकूण धोरण आहे. आणि अशा सगळ्या आर्थिक टायकून्सची याच्यावर ग्रीप आहे, त्याच्यावर पकड आहे. पण याच्यात मी फक्त त्यांना दोष देणार नाही. सगळ्यात मोठा दोष आहे तो शेतकऱ्यांचा आहे. कारण कापूस लावताना माझ्यासोबत किती लोक कापूस पेरणार आहेत, आम्ही संघटित आहोत का, आमचे प्रश्न आम्हाला कळले आहेत का, याच्या उत्पादन खर्चाचे प्रश्न कळले आहेत का, ह्या कापसाचं नेमकं करायचं काय, कापसाला भाव मिळणे हेच एक अंतिम उद्देश कापसात असेल का. तर असं नाही आहे. कारण सगळ्यात मोठा नेता देशाचा आत्तापर्यंतचा महात्मा गांधींनी, त्यांची जेव्हा इमेज डोळ्यासमोर येते तेव्हा सूत कातत बसलेली महात्मा गांधी ही इमेज सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येते की चरखा ठेवलेला आहे आणि सूत कातत आहेत महात्मा गांधी. ही इमेज त्यांनी का प्रेडिक्ट केली, कारण हा एक सिम्बॉल होता. हे एक म्हणजे त्यांनी इंग्रजांना किंवा जगाला दिलेला संदेश होता की महात्मा गांधींनी आपल्याला काय सांगितलं की इंग्रजांना आपल्याला ह्या देशातून घालवायचं आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांनी कापसाचं उदाहरण देऊन सांगितलं की हा इंग्रज आपल्या देशातला कापूस स्वस्तात स्वस्त विकत घेतो, हा लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला नेतो, तिथं त्याचे कापड तयार करतो आणि ते कापड आपल्या देशात महागात महाग आणून विकतो. ह्या धोरणामुळं आपले देशी हातमाग कोलॅप झालेले आहेत, आपल्या लोकांची एम्प्लॉयमेंट नष्ट झालेली आहे. आणि हे जे विदेशी कापड आहे याच्यावर आपण बहिष्कार टाकायचा आणि इंग्रजी सत्तेचा
जी भांडवलशाही जी प्रवृत्ती आहे त्याला नकार द्यायचा आणि त्याला विरोध करायचा. ते आपल्या देशातल्या लोकांनी महात्मा गांधींचं ऐकलं, इंग्रजांविरुद्ध उभे राहिले, त्या कापडावर बहिष्कार टाकला आणि आपण स्वतःचं असं राज्य देश निर्माण केला. ह्यानंतर अपेक्षित काय होतं की जो शेतकऱ्याच्या घामाची पाईपलाईन जी लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला जात होती ती पुन्हा त्याच्या गावात येणं आवश्यक होती. त्याचं तोंड वळवलं गेलं, ती मद्रास, मुंबई, कलकत्ता, दिल्लीकडे वळवली गेली. पुन्हा जो शेतकऱ्याच्या घामाची पाईपलाईन ती ते शेतकऱ्याचा घाम तसाच वाहत राहिला, पण त्यात वेगळ्या ठिकाणी बागा फुलल्या की लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरच्या ऐवजी भारतातली शहरं फुलत गेली आणि जे दबाव शेतीवर होता तो कायम राहिला, किंबहुना हायब्रिड क्रांतीनंतर तो वाढला. यामुळं ह्यामध्ये काय करायला हवं तर बघा, म्हणजे वादळामध्ये एखादी पणती असावी, तसं संतोष मगर नावाचा एक मुलगा आहे, मी बराच वेळा त्याचं उदाहरण देतो की सेलूजवळ त्यांनी एक छोटीशी सिंगल फेजची सूतकताईचं यंत्र टाकलेलं आहे, त्याला सिंगल फेज जिनिंग म्हणतात आणि हे सिंगल फेज मोटरवर चालतं आहे. हे सिरकॉटनी CICRनी सिरकॉटनी रिकमेंड केलेलं मशीन आहे आणि महात्मा गांधीच्या डोक्यात जी कल्पना होती, ज्याला जमनालाल बजाज म्हणले होते की हे जो चरखा आहे हाताने चालणारा, याला यंत्रावर आपण बसवलं पाहिजे, त्या संकल्पनेतली ती जिनिंग आहे. मग बऱ्याच दिवसांचा आमचा आग्रह आहे शेतकरी संघटनेचा की तुम्ही सूत विकत घ्यायला सुरुवात करा. याचं कारण काय आहे, मग सूत कताईसाठी मधून जी एम्प्लॉयमेंट तयार होती ती शेतकऱ्याच्या हिस्सेला राहील. की खळ्यानंतर जे लीन सीझन म्हणतो आपण, माणूस बेकार होतो एकदा शेतीचा हंगाम संपल्यानंतर, त्याला जर काम द्यायचं असेल तर असे छोटे उद्योग शेतीमध्ये तयार झाले पाहिजेत आणि एकदम कच्चा माल विकण्यापेक्षा त्याच्यावर थोडा प्राथमिक प्रक्रिया केलेला माल शेतकऱ्याला विकता आला पाहिजे. म्हणजे तुरीच्या ऐवजी डाळ विकता आली पाहिजे, करडीच्या ऐवजी तेल विकता आलं पाहिजे आणि नुसता सुटा कापूस विकायच्या ऐवजी किमान रुई विकता आली पाहिजे. किमान राज्य शासनाने त्याचे दर निश्चित करून द्यायला पाहिजेत. केंद्र शासनाने करून दिले तर फार चांगलं, पण राज्य सरकारने तरी याच्यात इंटरफेरन्स केला पाहिजे. यातून काय होईल की जी बेरोजगारांची फौज शहराच्या दिशेने पळते ती बऱ्याच अंशी थांबवण्यात आपण यशस्वी ठरू. आणि न जाणो जसा समाजशास्त्राचा मानसशास्त्राचा नियम आहे की आपल्याही समाजामध्ये 1000पैकी 4 मुलं इतके गुणी असतात की ते कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकतात. ते मुळात व्यवसाय म्हणूनच जन्माला आलेले असतात, तो ब्रिलियन्स त्यांच्यामध्ये असतो. अशा युवकांना आपण प्रोत्साहन देऊ शकलो तर त्यांच्यासोबत अनेक युवकांना काम देऊन या शेतीमधल्या वेगळ्या वेगळ्या घटकांमधून रोजगार निर्मिती ते करू शकतील. तर ह्या दृष्टिकोनातून बोललं जावं या निवडणुकीत असं वाटत होतं, पण त्याचं तसं कुठेही दिसलं नाही आपल्याला आणि ही अतिशय खेदकारक गोष्ट आहे. कारण ज्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो की एवढा मोठा दुष्काळ आहे, काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला विचार असा करावा लागेल की तुम्ही सोयाबीन पेरायचं झालं, तुम्हाला पाणी किती लागणार आहे तर एका हेक्टरला 600 मिलीमीटर पाणी आपल्याला लागणार आहे. कापसाला 750 मिलीमीटर पाणी लागणार आहे. ऊसाबद्दल तर मागे आपण विशेष व्हिडिओ केले आणि त्याची वारंवार चर्चा झाली की 2.5 कोटी लिटरपर्यंत पाणी लागतं. पण विषय काय आहे की ही जी वेगळी पिकं आहेत, ह्या पिकांमधून आपण रोजगार किती निर्मिती करू शकतो ते जास्त पाहायला पाहिजे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं की मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणून हरित क्रांतीला सुरुवात केली, मग ते गणित कुठेतरी गडबडलं आणि मग आपण म्हणायला लागलो की मोर मनी पर ड्रॉप, नाही जरा भांडवली पिकं घेतली पाहिजेत. मग त्याच्यात फसगत झाली आणि शेतकरी कर्जबाजारी झाले आणि आपण इकडे तिकडे पाहायला लागलो. मग वेगवेगळी कारणं आपण शेतीच्या पराभवाची शोधायला लागलो आणि मग अवैज्ञानिक अनसायंटिफिक कारणांमध्ये आपण गुंतून पडलो. परंतु आज काळाची गरज अशी आहे की मोर मनी पर ड्रॉप नाही, मोर क्रॉप पर ड्रॉप नाही, तर मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप असं आपलं धोरण असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय व्यवस्थेवर दबाव टाकायला पाहिजे. मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप म्हणजे काय की समजा मी जसं कापसाचं उदाहरण तुम्हाला दिलं तसं तेलबियांच्या बाबतीत काय आहे, आज फ्रस्ट्रेशन काय आहे की आज आत्ता या क्षणाला वेगळे म्हणजे सरकार काय पूर्ण राजकीय व्यवस्था इतकी दबावाखाली आहे ग्राहकांच्या आणि इतकी घाबरते की ज्या वेळेला सुषमा स्वराजचा जिंचा पराभव झाला आणि तिथं शीला दीक्षितजींचं सरकार आलं आणि रेमंडच्या एका दुकानामध्ये काही ठराविक खरेदीवर 2 किलो कांदे फ्री अशी ॲडव्हर्टाईज झाली, त्याची देशभर चर्चा झाली आणि इतका धसका राजकीय व्यवस्थेने घेतला आहे त्या कांद्याचा की तेव्हापासून कांदा स्वस्त देणं, शेतमाल स्वस्त देणं, तेल स्वस्त देणं हेच एक टार्गेट शिल्लक राहिलेलं आहे. तेलाच्या बाबतीत जी तेलं आपण वापरतो
त्याला एका बाजूला जागतिक आरोग्य संघटना म्हणते की ह्या फॉर्ममधलं तेल हे हानिकारक आहे, या प्रकारचं तेल वापरू नका. आणि जी तेलं देशी तेलं आहेत त्यामध्ये करडीचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, जवसाच्या तेलात अजून म्हणजे त्याला युटिलिटी एडिबल ऑइल म्हणून मान्यता मिळायची. त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे राजकीय व्यवस्थेने. कोणीतरी बोलायला पाहिजे होतं या सगळ्या ह्याच्यात, की गडकरी साहेबांनी उल्लेख केला की जवसाच्या तेलाचा उल्लेख केला, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याला एडिबल ऑइलचा दर्जा द्यायचा आहे. अजून एडिबल फॉर्ममध्ये ते कसं असावं याचं सर्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे, ते करावं लागणार आहे. याची वैशिष्ट्ये अनेक वेळा सांगून झाली. याचं तर मी काही वेगळं सांगायची गरज नाही की ह्या तेलांचं महत्त्व काय आहे. याला जगभर बाजारपेठा आहेत का? 100% आहेत. ह्या प्रकारची तेलं कुठं तयार होऊ शकतात? हे पीक कुठं येऊ शकतं? हे जास्तीत जास्त लॅटिन अमेरिकेत, आफ्रिकेमध्ये आणि भारतीय उपखंडात तयार होतं. ह्याला ग्लोबल डिमांड राहणार आहे का? ह्या येत्या भविष्यकाळात प्रचंड मागणी ह्या सगळ्या देशी तेलबियांना राहणार आहे. सूर्यफूल भुईमुगासकट राहणार आहे. याचा उहापोह आपण अनेक वेळा केला. मी सांगितलेलं की 5.5 लाख तेलघाण्या देशामध्ये होत्या आपल्या 1984 साली. आज 10-11 हजार तेलघाण्या आहेत, त्यातल्या 4-5 हजार सुरू आहेत. आता थोडीशी मूव्हमेंट सुरू झाली की कच्च्या घाणीचं तेल मागावं, पण आज जहाजांमध्ये बंदरांवरती भारताच्या बाउंड्रीवर 20 ते 25 लाख टन तेल आहे. अशा परिस्थितीत कोण हिंमत करेल तेलबिया लावायची? कुठून सोयाबीनला भाव मिळेल? कुठून भुईमुगाला भाव मिळेल? कसा कपाशीला भाव मिळेल? मग याच्यासाठी जनमत तयार करावं लागणार नाही का? केवळ ग्राहकाला स्वस्त द्यायचं म्हणून शेतीमालावर तुम्ही प्रेशर टाकलं, त्याचा परिणाम म्हणून जमिनीचं डिग्रेडेशन होतं आहे आणि झिरो एक्सपल्शनचं कार्बनचं तुमचं जे धोरण आहे त्याचा पराभव आपण धोरणातूनच करतो आहोत. जर तुम्हाला वृक्षराजी वाढवायची असेल, कार्बन ॲसिम्युलेशन करायचं असेल तर काय करावं लागेल? तर कमीत कमी पाणी ज्या पिकांना लागतं, जे सहजपणे पावसाच्या पाण्यावर येतील अशा पिकांच्या व्हॅल्यू चेन्स तयार कराव्या लागतील, त्याच्या मूल्यसाखळ्या मजबूत कराव्या लागतील आणि ह्या मूल्यसाखळीमधून खेड्यातच रोजगार तयार करावे लागतील. तशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करावं लागेल. आज महाराष्ट्रात खादी ग्रामोद्योगचं एकच इन्स्टिट्यूशन आहे जे महिन्याभराचं शेतकऱ्याच्या मुलांना ट्रेनिंग देतं नाशिकला, की तेल कसं तयार करावं, त्याचे सगळे ॲस्पेक्ट शिकवले जातात. त्याची इफिशियन्सी काय, त्याच्या उरलेल्या केकचं काय करायचं. आणि ही रचना खेड्यांमध्ये होती आधी, की करडी घाणीवर नेऊन घालायची, तिथून तेल घ्यायचं वर्षभराचं, त्याची ढेप जनावरांसाठी वापरायची आणि एक मजबूत अर्थव्यवस्था आणि शेतीची व्यवस्था त्यातून तयार होत होती. गाईचं शेण, बैलाचं शेण जवळ राहायचं शेतकऱ्यांच्या आणि विनासायास चाऱ्याचं व्यवस्थापन करून आपली शेती मजबूत होती. आज पंतप्रधानांनी अनेक वेळा उल्लेख केला भाषणामध्ये की जो बायडनच्या नाश्त्यामध्ये आपल्या देशी मिलेट्स, ज्याला श्री अन्न नाव दिलं त्यांनी, आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने, त्या फोकस केला गेला. आता त्या श्री अन्नाबद्दल किंवा ह्या मिलेट्सबद्दल मला असं वाटलं होतं की वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांच्या धोरणामध्ये याचा उल्लेख येईल आणि याची मूल्यसाखळी आम्ही मजबूत कशी करणार आहे, याची ग्राहक साखळी कशी मजबूत करणार आहे, यामध्ये काय करावं लागणार आहे. ही मिलेट्स महत्त्वाची काय आहेत? जसं मी सांगितलं की दुष्काळामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त 300-350 मिलीमीटर पाऊस पडतो. जर सोयाबीनसारखं पीक जे 600 मिलीमीटर पाणी ओढून घेणार आहे, कापसासारखं पीक जे 750 मिलीमीटर पाऊस ओढून घेणार आहे, दुष्काळ पडल्यानंतर यांच्या वॉटर रिक्वायरमेंटपेक्षा कमी पाऊस पडतो आणि मग त्यातून मग भूगर्भात पाणी कसं जाणार, मग नदीच्या प्रवाहात पाणी कसं येणार. आणि आपली सगळी व्यवस्था, आम्ही तुमच्यासाठी पाणी आणू, तुम्हाला बागायतदार करू, पण तुमच्या पणे येणाऱ्या तुमच्या पिकांच्या मूल्य साखळ्या आम्ही मजबूत करू, असं एकही राजकीय पक्ष बोलत नाही. आज त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर मिलेट्समध्ये काय काय, राई, राळं, भगर, नाचणी, बाजरी, ज्वारी उत्कृष्ट पिकं आहेत. आम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा ज्वारीची किंमत 80 रुपये क्विंटल आणि बाजरी 30 रुपये क्विंटल आम्हाला विकायला लागली. कांदा आंदोलन जेव्हा आम्ही केलं नाशिक जिल्ह्यामध्ये, चाकण परिसरामध्ये, त्यावेळेला कांद्याचा भाव होता 5.5 रुपये क्विंटल आणि अक्षरशः देशोधडीला शेतकरी लागायची वेळ आली. तिथून आंदोलन सुरू झालं आणि आता मग शेतकऱ्याची अवस्था कशी आहे की त्याला पूर्ण नाकापर्यंत डुबू द्यायचं नाही, तिथपर्यंत डुबला की थोडासा वर काढायचा, काहीतरी कर्जमाफी वगैरे द्यायची. पण ह्या दृष्टिकोनातून कांद्याकडे किंवा इतर पिकांकडे पाहू नये. कांद्याची आपल्या देशी गरज किती आहे? तर दररोज आपल्याला 55,000 टन कांदा लागतो. तसा 50,000 टन कन्झम्पशन, 5,000 टन वाया जाणारा गृहीत धरला मी. आणि मग 365 दिवसात कांदा किती लागणार आहे तुम्हाला? तर साधारण 1,90,00,000 टन कांदा लागणार आहे. आपल्याकडे उत्पादन किती आहे? उत्पादनाची आकडेवारी तुमची 3 कोटी टनापर्यंत गेली. वेगळ्या सीझनमध्ये वेगळा कांदा होतो. लाल कांदा होतो. आताचा जो कांदा आहे, भगवा कांदा जो येईल, ज्याला गावरान कांदा म्हणतात आपल्या लोकल भाषेमध्ये, हा दीर्घकाळ टिकतो आणि मग याची PSF प्राईस स्टॅबिलायझेशन फंडमध्ये खरेदीसुद्धा केली जाते. त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे
की कांद्यामध्ये सरकार येत असल्यामुळे आणि MEPचं धोरण सरकारने स्वीकारलं, मिनिमम एक्सपोर्ट प्राईस चं प्रेशर 2017च्या डिसेंबर महिन्यात सरकारने सुरेश प्रभूसाहेब कॉमर्स मिनिस्टर असताना पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून ती MEP रिलीज केली आणि त्याच्यावरचं प्रेशर कमी केलं आणि साहजिकच कांद्याच्या एक्सपोर्टला गेल्या 2-3 वर्षामध्ये फार मोठं प्रोत्साहन मिळालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कांदा आपला जायला लागला, बऱ्यापैकी भाव त्याला मिळायला लागले. पण सरकारला सातत्याने ग्राहकाचा जो प्रेशर आहे त्याचं दबाव सरकारवर कायम असतो आणि मीडियाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे. कांद्याच्या प्रश्नाकडे ज्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडी किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह कमोडिटी म्हणून मीडियासुद्धा पाहत नाही. अतिशय कमी ज्ञान आपल्या माध्यमांचं आहे आणि मग कांद्याचे भाव पडले की शेतकरी देशोधडीला लागला, बळीराजा बेजार, आणि भाव वाढले की गृहिणींचे बजेट कोलमडले. इतका गुळगुळीत रिपोर्टिंग आपल्या मीडियाचं असतं. कांद्याकडे कसं पाहिलं पाहिजे आपण? कांद्यातून सरकार निघून गेलं तर काय होईल? तर शेतकरी 4 करोड टनापर्यंत उत्पादन करतील देशातलं. या कांद्यामध्ये प्रचंड मोठी एम्प्लॉयमेंट वाहतुकीपासून हँडलिंगपर्यंत तयार होईल. वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या वेळेसच्या बाजारपेठा आहेत त्या काबीज करण्यासाठी मूल्य सगळी मजबूत होईल. भारतीय कांद्यांच्या सप्लायचा प्रॉब्लेम असल्यामुळे बाहेरचे व्यापारी आपल्यावर भरोसा ठेवत नाहीत. हा बेभरोशी कारभार निघून जाईल.